राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप दूरीकरण धोरण 2030च्या अनुषंगानं दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 12 जून 2026 रोजी कागल शहरातील ग्रामीण रुग्णालयात मलेरिया कॉर्नर या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाला कागलकर नागरिक आणि रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा आणि हत्तीरोग यांसारख्या धोकादायक कीटकजन्य आजारांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप दूरीकरण धोरण 2030च्या अनुषंगानं दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो। जिल्हा हिवताप कार्यालयाच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या मलेरिया कॉर्नरमध्ये कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी विविध साधने, डास अळी नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती आणि जैविक नियंत्रणासाठी गप्पी माशांचं महत्त्व याविषयीचं थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। उपस्थित रुग्ण आणि नागरिकांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या सर्व बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी जे.के. कांबळे यांचं विशेष सहकार्य लाभलं। कागल शहराचे आरोग्य निरीक्षक आर.पी. दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पवार आणि राजदीप घोडके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नेटके नियोजन आणि आयोजन केलं। या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भास्कर मॅडम, डॉक्टर सुलभा मॅडम, अधीक्षक सातवेकर, प्रयोगशाळा विभाग प्रमुख कोळी यांच्यासह रुग्णालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मलेरिया कॉर्नरमुळे कागल परिसरातील नागरिकांमध्ये कीटकजन्य आजारांचा अटकाव कसा करावा याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्याला मदत झाली आहे। आरोग्य विभागानं नागरिकांना आपल्या परिसरात पाणी साचू न देण्याचं आणि डासोत्पत्ती स्थानं नष्ट करण्याचं आवाहन केले।